श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे तो ज्या दिवशी दीप अमावस्या होती बघा त्या दिवशी. आज आहे अमावस्या. देवांना अभिषेक वगैरे घातला, सगळं झालेलं आहे आणि आम्ही चाललेलं आहे आप्पाच्या वाडीला. चला सगळ्यांनी यायचं आहे माझ्यासोबत. दर्शन आप्पाच्या वाडीस तुम्हाला घडवून आणते. वाजले असतील सकाळचे 8:30 ते 9 वाजले असतील. आणि पाऊस पडतच होता अधूनमधून. रस्त्यांची अवस्था बघा. आता ही जी एक दिवसाची अमावस्या होती. रात्र लागलेली होती 11 वाजता आणि दिवसभर होती, तर खूप गर्दी होती बघा. मग तर सलग तर 2 अमावस्या माझ्या झालेल्या आहेत. बघूया आता किती होतात, काय होतात ते. आणि आम्ही सकाळी लवकर आलेलो, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. आणि रात्रभर तिथं मंदिरात सांगत होती माणसं की रात्रभर माणसं आहेत म्हणून. इथूनच बाळूमामाला सुद्धा लोक जातात, कारण बाळूमामा इथून जवळ आहे. पावसाळ्यात कुठं जायला नको आणि कुठे यायला नको असं वाटतं. पण दर्शन वगैरे छान झालं. नारळ पण आम्ही कार्यक्रमासाठी 21 नारळ तिथूनच घेतली. काय बघायचं आपण. आमोशीच्या तोंडावर घ्यायचं नसते म्हणून मला तुम्हाला सूर्यामध्ये घ्यायचं चालतं. काय नाही हप्त्यात पण हो. आत्ता आलेला आहे मी आप्पाच्या वाडीसनं. टायमिंग दाखवते मी किती झाले तुम्हाला. अजून डबा करायचा आहे श्रीचा. आणि आज आहे दीप अमावस्या, तर सगळ्या समया वगैरे घासाव्या लागणार आहेत आपल्याला. आता पहिला डबा करते आणि त्याला डबा द्यायचा. मग सगळ्या समया वगैरे घासून मग दुपारी जायला लागणार आहे दुकानात. कारण थोडं साहित्य पण मला आणायचं आहे, तर त्यासाठी मला दुकानात जायला लागणार. उद्याची सगळी तयारी करायला पाहिजे. उद्या आपल्याला जवळजवळ 1-1.5 किलोच्या तर पोळ्या कराव्या लागतात. आणि 1-1.5 किलोच्या पोळ्या, 1-1.5 किलोचा भात सगळं करावं लागते. त्यासाठी जावं लागणार आहे सगळं साहित्य आणायला. आणि या समया खूप छान दिसतात बघा. सगळ्यामध्ये फुलवाती घालायच्या. आकार देत असताना मात्र व्यवस्थित आकार द्यायचा. दीप अमावस्या दिवशी आणि अमावस्या दिवशी आपल्याला भरपूर असे सेवा करायचे असतात.
उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं. परत मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक शुभ लाभ लिहायचं. किचन ओट्याची सगळी स्वच्छता करून किचन ओट्याची पूजा करायची. फरशी गोमूत्र हळद मीठ घालून पुसायचं. अशा भरपूर सेवा असतात. परत कुंकुमार्चन करायचं असतं आपल्याला श्रीयंत्रावर. त्यामुळं वेळ नसतो बघा अमावस्या दिवशी सगळ्या सेवा करण्यातच आपला वेळ जातो. ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने समय केलेलं आहे. ह्याला थोडंसं आता फुलांचा आकार देणार आहे मी अशा पद्धतीने. अशा 2 समय मी बनवणार आहे. आता एक बनवून झालेले आहे आणि दुसरी मी आता परत बनवत आहे. हे सगळं शूटिंग मी श्रीला करायला लावलेलं आहे. आणि दिवेसुद्धा वेगवेगळ्या आकारचे मी तुम्हाला बनवून दाखवते. 4 तोंडी दिवा 5 तोंडी दिवा असे आपल्याला बनवता येतात. पण वेळ तेवढा पाहिजे बघा. हव्या त्या आकारचे दिवे हवं तसं आपल्याला सगळं करता येतं. आणि गोड काहीतरी बनवायचं. तर थोडासा शिरा बनवला नंतरनं आणि श्रीला म्हटलं मग नैवेद्य दाखवू. तर बघू शकता तुम्ही 5 तोंडी दिवा मी इथं बनवलेला आहे. अशा पद्धतीने पण दिवे तुम्ही म्हणजे बनवू शकता. आणि याच दिव्याने आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा ओवाळायचं असतं. कणकेच्या दिव्याने पोरांना का ओवाळायचं तर आपला पुढील वंश चालवणारी ही मुलं असतात. त्यामुळे दीर्घायुष्य लागून दे त्यांना म्हणून या दिव्याने आपल्याला ओवाळायचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा शुभंकृती म्हणून परत देवीची आरती गणपतीची आरती करायची आणि त्याच दिव्याने परत आपल्याला मुलांना ओवाळायचं असतं. आता जो 5 मुखी दिवा होता तो मी 2 बनवले आणि बाकीचे मग सगळे साधे दिवेच बनवलेले आहेत या पद्धतीने. चला तुम्ही दिवे कसे बनवता काय बनवता ते सुद्धा कमेंटवर नक्की कळवा. आणि हे दिवे मी एका पातेल्यात खाली पाणी ठेवलेलं आणि त्याच्यावर चाळणीत दिवे ठेवून उकडून घेतले आणि आरतीच्या ताटात आता सजवून घेते. बघू शकता तुम्ही किती दिवे झालेले आहेत. जवळजवळ मला वाटते 11 दिवे झालेले होते. आणि पातेल्यात पाणी घालून मी उकडून घेतलेले. तर तुम्ही भातावर वगैरे ठेवला तरीसुद्धा चालतं. आता शक्यतो भात कोण कुकरमध्ये सगळे करतात. पातेल्यात कोण भात बनवत नाही. आणि या दिव्यांना सगळीकडे हळदी कुंकू अक्षदा घालून घ्यायच्या. आणि यामध्ये मी सगळ्या फुलवातीच घातलेल्या होत्या. फुलवाती घातल्यामुळं काय होतं तर व्यवस्थित दिवे जळले जातात. आपण जी म्हणजे समोर तोंड करून वात लावतो बघा तर त्याच्यापेक्षा फुलवातीने खूप छान पद्धतीने दिवे जळले जातात. त्यामुळे मी फुलवातीच लावते. आणि दिवा तो दिवाच असतो लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण दिवे सगळे प्रज्वलित करतो त्यावेळी ते जो प्रकाश पडतो तो काय वेगळाच पडतो आणि त्याच्यातून काय वेगळीच म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. कितीही लाईटा लावा तुम्ही किंवा बल्ब लावा काही लावा पण हा जो प्रकाश असतो याची किंमत कुठल्याच लाईटमध्ये किंवा कितीही बल्ब तुम्ही लावलेल्यामध्ये होत नाही लक्षात ठेवा. साईडला मी फुलवाती सगळ्या करून ठेवलेल्या आहेत. म्हणून तर एक एक भागाला बघा देवांजवळ दिवेच लावले जातात. म्हणजे लाईट वगैरे लावले जात नाही. तर बालाजीकडे वगैरे आपण गेलो तर बालाजीचं ज्यावेळी तुम्ही दर्शन घेता त्यावेळी बघू शकता तिथं फक्त मोठमोठ्या अशा समया वगैरे लावलेल्या असतात. अजिबात तिथं कोणतीही लाईट मंदिरामध्ये नसते. आणि खरोखर तोच प्रकाश जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मी फुलवाती बनवलेल्या आहेत. माझ्याकडे कापूस होता घरात त्याच ह्याच्यापासून मी फुलवाती बनवलेल्या आहेत. पण छान झालेल्या. विकतपेक्षा ह्या फुलवाती खूप छान दिसतात. आणि बघू शकता तुम्ही ज्यावेळी आपण वाती लावतो तर त्यावेळी जो प्रकाश पडतो तो कसा दिसतो. शुभंकृती म्हणून घेतली आणि त्यानंतर मग आरती केली. तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.